करतो आणि त्यांच्या मोबाईलमध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषातले, छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशभूषातले त्यांचे फोटो बघितले आणि आश्चर्यचकित झालो की पोलीस दलामध्ये काम करणारा एक व्यक्ती एवढ्या चांगल्या पद्धतीनं आणि एवढ्या चांगल्या गेटअपमध्ये कसा दिसू शकतो आणि कसा असू शकतो ह्याचंच मला मोठं आश्चर्य वाटलं. त्याच वेळेस मी त्यांना सांगितलं की यावर्षी तुमचा काय प्रोग्राम आहे, तर त्यांना सांगितलं की गेले 3 महिने आम्ही आदगाव गावातले सर्व मुंबईकर रहिवासी परेल या ठिकाणी एकत्र जमतो आणि त्या ठिकाणी नाटकाच्या तालीम करतो आणि यंदाच्या वर्षी आमचं छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या नंतरचा पुढचा जो इतिहास आहे त्या इतिहासावरती आम्ही 3 तासाचं नाटक करणार होतो आणि त्याचं सगळी स्क्रिप्ट आम्हीच लिहिलेली आहे, सगळं नेपथ्य वगैरे सगळं आम्हीच केलेलं आहे. त्याच वेळेस ठरवलं होतं की ह्यांचं नाटक बघायला आपण जायचं म्हणजे जायचंच. आत्ता सध्या रमजानचा सण चालू आहे, होळी आहे, धुलीवंदन आहे, रंगपंचमी आहे. मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्तासाठी पोलिसांची गरज आहे. तरीसुद्धा DCP सरांना विनंती करून मी काल ड्युटी करून आज सकाळी काल रात्री 11 वाजता ड्युटी संपवून सकाळी 5 वाजता मुंबई टू पुणे ट्रेननं प्रवास करून घरी जाऊन मिसेसला तयार करून तिची सुट्टी घेऊन तिची परवानगी घेऊन तिला घेऊन आज तुमच्या इथं उपस्थित हे ऐतिहासिक नाटक बघण्यासाठी आलेलो आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अजून तुम्हाला एक सांगावंसं वाटतं की आजच माझ्या दोन्हीही जुळ्या मुलांचा वाढदिवस आहे. माझे आई वडील तिकडे वाढदिवस साजरा करतात, पण इतिहासावरती असणारं माझं प्रेम, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असणारं माझं प्रेम, मराठा साम्राज्यासाठी दिलेलं बलिदान आणि त्यासाठी तुम्ही तो इतिहास या सगळ्या लोकांच्या समोर मांडत आहात, त्यासाठी घेतलेले तुम्ही कष्ट, त्या कष्टाला एक नमन करण्यासाठी, दाद देण्यासाठी मी खास आपल्या इथं उपस्थित राहिलेलो आहे. आपल्यामध्ये उपस्थित राहून मला खरोखर माझ्या गावात गेल्याचं फील होते. सर्वांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. इथं बोलण्याची संधी दिली त्या मंडळाचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद साहेब. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत साहेबांसाठी. भरपूर प्रेम. आज नक्कीच साहेब वाटत आपल्याच गावातील व्यक्तिमत्व आहेत आणि सर्वांचं मी आभार व्यक्त करतोय. सर्वांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावर सर्व समोर रवाना व्हायचं आणि मुख्य व्यासपीठासमोर बसून आपण नक्कीच या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. आणि प्रत्येक प्रेक्षकांना, प्रत्येक मान्यवरांना विनंती असेल, बघा साहेबांनी सांगितलं